राम मंदिर प्रतिष्ठापनेमुळे 22 जानेवारीला शेअर बाजार हा बंद असणार आहे। त्यामुळे बीएसई आणि एनएसई आज शनिवारी सुद्धा खुले राहील। सोन्याच्या दरामध्ये आज किंचितशी वाढ झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचे दर 62,950 रुपये प्रति तोळा इतके आहेत। भारताने रशियामधून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे। 2023 मध्ये भारत रशियाकडून दररोज 16.6 लाख बॅरल कच्चं तेल खरेदी करत आहे। त्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाला आर्थिक फटका बसलाय। भारताच्या परकीय गंगाजळीमध्ये 1.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे। एकूण परकीय गंगाजळी 618.94 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे। भारतीय बनावटीची सेमीकंडक्टर चिप डिसेंबर 2024 पर्यंत बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे। याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। ब्रिटनमधील रोल्स रॉयस कंपनीची इलेक्ट्रिक कार भारतामध्ये दाखल झाली आहे। या कारची किंमत तब्बल 7.5 कोटी रुपये आहे। या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार 100 किलोमीटरचा वेग अवघ्या 4.5 सेकंदात पार करते। पुण्याच्या तळेगावमधील कारखान्यामधून हुंदाई कंपनी कार उत्पादन घेण्यासाठी सुरुवात करणार आहे। यामध्ये कंपनीने 6,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। त्यामुळे पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्राला आणखी बळकटी मिळणार आहे।